आणि आता बातमी आहे नागपुरातून फुगे फुगवणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झालाय आणि या स्फोटात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय तर दोघे जण जखमी झालेले आहेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। फुगे फुगवणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झालाय। घटनेत 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय तर इतर दोघे जण जखमी झालेले आहेत आणि या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नागपुरातून घटना समोर येते। नागपुरातून बातमी समोर येते। फुगे फुगवणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झालाय आणि या स्फोटात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते तर इतर दोघे जण गंभीर जखमी झालेले आहेत आणि या जखमींवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय ठाकूर। विजय, या संदर्भात अधिकचा तपशील। काल सायंकाळीची ही घटना आहे। एकंदरीत फुगे घ्यायला तो मुलगा आणि त्याच्या दोन्ही मावशी सोबत होत्या तेव्हा हा विस्फोट झाला। तो सिलेंडर एवढा मोठ्या गतीने ब्लास्ट झालेला होता की त्याच्यामध्ये त्याचा जो चिमुकला आहे रिजान त्याचा मृत्यू पडला आणि त्याच्यामध्ये मृत्यू पडला आणि त्याच्यामध्ये त्याची जे दोन मावशी आहे, एक फरिया हबीब शेख म्हणून आहे आणि एक अनंता हबीब शेख, अशी दोन्हीही मेयो हॉस्पिटलमध्ये सध्याही ऍडमिट आहे आणि त्यांचं उपचार सुरू आहे। जी जी, धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।